ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली आणि अर्जुन हे आपल्या रूममध्ये असतात, तेव्हा सायलीला सारखा विचार येत असतो आणि ती म्हणत असते की पूर्णाजीला हे सर्व काही कसं काय कळलेलं असेल. आणि मी आज देवी आईसमोर खोटी शपथ घेतली आणि मी अर्जुन सवारसमोर म्हटलं की मी अर्जुन सरांवर माझं खूपच खरं प्रेम आहे आणि मी सर्व काही शपथ हे कशी काय घेऊन घेतली आणि मला हे कसं काय कळलेलं नाही की मी सर्व काही देवासमोर बोलत आहे. आणि याचा सारखा आता सायली विचार करीत असते. इकडे अर्जुनलासुद्धा खूपच विचार येत असतो की सायलीने हे सर्व काही कसं काय कळलेलं असेल आणि सर्व काही कसं काय म्हटलेलं असेल आणि एवढं सर्व म्हणण्याच्या पहिले यांनी थोडासाही विचार केलेला आहे. तेव्हा आता अर्जुन असं म्हणत असतो आणि तो सारखा विचारतच असतो. इकडे आता अर्जुनने आता चैतन्याला फोन केलेला असतो आणि आता अर्जुन हा चैतन्याला म्हणत असतो की अरे पूर्णाजीला आमच्यावर शक आला होता काल आणि पण सायलीने सर्व काही सांभाळलं आणि तिने म्हटलं की माझं अर्जुन सरांवर खूपच प्रेम आहे आणि हे सर्व काही सत्य हे देवी आईसमोर सायलीने सांगून टाकलं. असं सर्व काही अर्जुन आता चैतन्याला सांगत असतो आणि अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो हे सर्व काही पूर्णाजीला कसं माहिती झालं. तेव्हा आता इकडे चैतन्यसुद्धा विचारातच पडलेला असतो आणि चैतन्याला असं वाटते की हे सर्व काही माझ्याचमुळे झालेलं आहे आणि मी साक्षीला सांगितलेलं होतं आणि साक्षीने सांगितलेलं असेल असं सुद्धा आता चैतन्याला वाटत असते आणि हे सर्व काही आता माझ्यामुळे झालेलं आहे याचासुद्धा पस्तावा आता चैतन्याला वारंवार येत असतो. इकडे आता सायली ही स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवीत असते आणि इकडे अस्मिता कल्पना हे सर्व काही नाश्ता करीत असतात. तेव्हा आता अस्मिता आता म्हणत असते की हे सर्व काही पूर्णाजी आता बिलकुल सायलीला माफ करणार नाही, कारण की एवढं सायलीने खूप काही केलेलं आहे आणि त्यामुळे आता पूर्णाजी चांगलंच भडकलेलं आहे आणि ते सायलीला बिलकुलच माफ करणार नाही. तेव्हा आता कल्पना म्हणते की पूर्णाजी असं काही नाही आहे आणि पूर्णाजी नक्की सायलीला माफ करतील असं सुद्धा आता कल्पना आता अस्मिताला म्हणत असते. तर आता अस्मिता आता कल्पनाला म्हणत असते की तुला असेल तुझ्या सुनेचा पुडका, पण आता सायलीला आता पूर्णाजी बिलकुलच माफ करणार नाही आणि जरी आता सायली तुझी आवडती असेल पण पूर्णाजी नक्कीच आता तिला माफ करणार नाही. एवढं सर्व काही तिने केलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटते की पूर्णाजी बिलकुलच आता तिच्यावर रागावलेल्या असतीलच असं अस्मिता आता कल्पनाला म्हणत असते. इकडे आता सायली आता सारखा ह्या दोघींचं बोलणं ऐकून म्हणत असते की मी काल कसं सर्व काही विस्तारलं, पण आज पुन्हा बाजू तिच्या तिथेच आहे आणि आता पूर्णाजीला आमच्यावर शकसुद्धा आलेला आहे. पण मी आता सर्व काही एवढं संकट जेव्हा आलेलं आहे ते सर्व काही कसं मी पार करणार आणि सर्व काही कसं दूर करणार याचासुद्धा सायलीला आता सारखा विचारच येत असतो. आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार, आता सायली आणि अर्जुनवर जे आता पूर्णाजीला संशय आलेला आहे हा आता सायली कसा दूर करणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.